सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद आयोजित केली आणि या पत्रकार परिषदेला उपस्थिती आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सन्माननीय सीमाताई, या ठिकाणी उपस्थित आमचे शहर संघटक निशांत तोरसकर, माजी नगरसेवक देवा टेंबुकर, आमचे युवा सेनेचे तालुका अधिकारी आशिष सुभेदार आणि आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो। सावंतवाडी नगरपालिका निवडणुका सुरू झाल्या, सर्वांचे अर्ज सर्व पक्षांचे भरले। आम्ही सुद्धा जवळपास 23 फॉर्म भरले होते। आज छाननी होती, छाननीमध्ये सर्व आमचे फॉर्म जे होते उमेदवारांचे फॉर्म ते वैध ठरवण्यात आले। 21 उमेदवार म्हणजे नगरसेवक 20+ नगराध्यक्ष उमेदवार हे आमच्या वैध फॉर्म ठरलेले आणि आमची जवळपास आज उमेदवारांची यादी 1 नंबर प्रभागातून आम्ही अफरोज राजगुरू आणि शेखर सुभेदार यांना उभं केलंय। या ठिकाणी 2 नंबर प्रभागातून दीप्ती केसरकर, गजानन वाडकर यांना उपस्थित केले। 3 नंबर प्रभागातून आम्ही निशांत तोरसकर आणि गीता सुकी यांना उमेदवारी फायनल केलेला आहे। या ठिकाणी 4 नंबरमधून समीरा खलील आणि देवेंद्र टेमकर, तर 5 नंबरमधून कृतिका कोरगावकर, उमेश कोरगावकर, 6 नंबरमधून तेजल कोरगावकर आणि शैलेश गोंडळकर, 7 नंबरमधून आर्या सुभेदार, संदीप राणे, 8 नंबरमधून शिप्रा सावंत, संदीप वेंगुर्लेकर, 9 नंबरमधून शिप्रा सावंत, नियाज शेख आणि 10 नंबरमधून श्रुतिका दळवी आणि प्रदीप कांबळे अशी आणि नगराध्यक्ष उमेदवार आमच्या सीमाताई मटकर या उभ्या आहेत। या सर्वमध्ये मी आज आपल्या जनतेला, इथल्या सावंतवाडीतल्या जनतेला आवाहन करू इच्छितो की ही निवडणूक खऱ्या अर्थानं धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि जनशक्ती म्हणून आम्ही उभे आहोत आणि धनशक्ती आमच्या समोर उभी आहे। त्याचे पडसाद आज सावंतवाडीत उमटायला लागले। आज नुसतं महाराष्ट्रातच नाही, सिंधुदुर्गातच नाही, तर देशात ज्या निवडणुका होत आहेत त्या ठिकाणी धनशक्तीचा वापर होतो आणि वापर होत असताना या ठिकाणी काही निकाल अनपेक्षित लागत आहेत। जनशक्तीचा कुठेतरी पराभव होतोय, परंतु मला खात्री आहे सावंतवाडीतली जनता मात्र इथे इतिहास घडवेल। या ठिकाणी धनशक्तीचा पराभव होईल आणि जनशक्तीचा विजय होईल ही मला खात्री आहे आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी सीमाताईंना संधी दिलेली आहे। त्याचबरोबर सर्व उमेदवार जे आहेत ते खऱ्या अर्थानं प्रामाणिक जनतेची सेवा करणारे उमेदवार म्हणून आम्ही या ठिकाणी उभे केलेले आहे। आज खऱ्या अर्थानं इथल्या सावंतवाडीकरांनी म्हणजे पूर्वीचा बघितला 2017 पासून अनेक जणांना यापूर्वी संधी दिलेली आहे। ज्यांनी शब्द ह्या सावंतवाडी शहरासाठी विकासासाठी दिले, नारळ फोडले, ज्या ठिकाणी नारळ फोडले त्या ठिकाणी आता गवत उगवलं अशी परिस्थिती झालेली आहे। म्हणजे आता जास्त मी काही बोलत नाही, परंतु गार्डनमध्ये नारळ फोडले तिथं आता गवतच सगळीकडे उगवलंय। तर ज्या ठिकाणी हॉस्पिटलच्या ठिकाणी नारळ फोडले भूमिपूजनाचे त्या ठिकाणी डांबर घालायची वेळ आहे। म्हणजे आपला कुठंतरी जे आपण नारळ फोडले ते लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला। तर पालकमंत्र्यांनी त्या काळात 720 दिवस फक्त मागितले होते। म्हणजे या ठिकाणी एक उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या मते कंटेनर थिएटरचं नारळ सुद्धा त्यावेळी शब्द या ठिकाणी विद्यमान पालकमंत्र्यांनी दिले आणि त्या ठिकाणी त्यांचे नगराध्यक्ष निवडून आले। पण त्याच्यानंतर सावंतवाडीत काय दिसलं? काही नाही विकास। मग या ठिकाणी आज जनतेने या सर्वांना कुठेतरी घरी बसवणं गरजेचं आहे किंवा यांना जागा दाखवणं गरजेचं आहे आणि आमच्यावर एक विश्वास ठेवून बघा अशी या निमित्तानं आपल्या माध्यमातून आवाहन करतो की जनतेने आता सावंतवाडीकडे आम्हाला एक प्रामाणिकपणे आपली सेवा करण्याची संधी द्यावी हे या निमित्ताने सांगतोय। मी सीमाताईंच्या वतीने शब्द देतो सावंतवाडीकरांना की प्रामाणिक आपली सेवा करण्याचा प्रयत्न आणि जनतेचं जे काही भ्रष्टाचार मुक्त इथे प्रशासन ठेवण्याचा प्रयत्न आम्ही ह्या सावंतवाडीमध्ये ठेवू।